काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्रातून नेमकी काय प्रतिक्रिया होती ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की धर्मेंद्र प्रधान यांनी काल राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या। त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणाले, त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांनी या राजीनाम्याच्या निमित्तानं काय भाष्य केलं, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल की बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत की त्या 22 विद्यार्थ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्या आत्महत्येची कुठेही दिलगिरी शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केलेली नाही, कुठलाही खेद व्यक्त केलेला नाही। हा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी मागितला नसून हा राजीनामा पक्ष नेतृत्वाने मागितला नाही, तर हा राजीनामा स्वतःहून धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला आहे, असं बाळासाहेब आंबेडकरांचं मत आहे। त्यांच्या एकूण या पत्रामध्ये आणि त्यांनी राजीनाम्याचं जे काही कारण दिले त्या राजीनाम्याच्या कारणामध्ये त्यांनी कुठेच या लाठीचार्जचा किंवा कुठल्याही या जंतर मंतरवर झालेल्या पोलिसांकडून झालेल्या कारवाईचा त्यांनी कुठेही खेद व्यक्त केला नाही किंवा त्यांनी कुठेही तशी नाराजी व्यक्त केली नाही। फक्त ते एवढंच म्हणाले की मी दुःखी आहे, त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असं बोलून त्यांनी राजीनामा दिला। परंतु बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की हा राजीनामा देत असताना त्यांना त्या विद्यार्थ्यांबद्दल थोडेही त्यांना प्रेम नव्हते काय, किंवा त्यांनी कुठलाही खेद व्यक्त का केला नाही, त्या आत्महत्या केलेल्या कुटुंबियांबद्दल त्यांचं काय मत होतं ते देखील मांडलं नाही, फक्त राजीनामा दिला। याचा अर्थ हे पक्षांतर्गत भांडण आहे आणि त्यांना कुणी राजीनामा द्यायला सांगितला नाही, परंतु त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलाय, त्यांनी आगीत तेल ओतलंय, असं देखील मत बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात। पोलिसांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला त्याच्या संदर्भात मात्र कुठलाही खेद ना शिक्षण मंत्र्याने व्यक्त केला ना प्रधानमंत्र्याने व्यक्त केला। ज्या पद्धतीने जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली, लाठीचार्ज करण्यात आला, त्याबद्दल मात्र कुठल्याही प्रकारची भूमिका पक्षाची दिसून येत नाही आणि एकूणच ज्या मंत्र्यांकडे हा कारभार आहे म्हणजे शिक्षण मंत्र्याची दिसून येत नाही, असं बाळासाहेबांचं मत आहे। स्वतः राजीनामा दिल्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांना कोणताही दबाव पडलेला नाही किंवा पक्षाने त्यांना राजीनामा द्यायला सांगितला नाही, त्यांनी स्वतः राजीनामा दिला असेल तर त्यांना कुठलाही खेद वाटला नाही। यामुळे असं मत व्यक्त करताना बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की कुठेतरी हा जो काही राजीनामा आहे, हा राजीनामा जो आहे हा त्या स्वतः त्यांनी दिलेला आहे, प्रधानमंत्र्याला याचं काही वाटलं नाही, असं त्यांचं मत आहे। त्यांना जेव्हा पत्रकार विचारतात की हा विद्यार्थ्यांचा विजय आहे का, त्यावर बाळासाहेब बोलताना म्हणतात की नक्कीच हा विद्यार्थ्यांचा विजय आहे। ज्या सरकारमधले मंत्री असं म्हणत होते की नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये राजीनामा दिला जात नाही किंवा कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा आम्ही देत नाही, अशा लोकांना राजीनामा द्यावा लागला, सरकारला झुकावं लागलं, अशी ही प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर देतात। एकूणच काय तर विचार विनिमय करून हा राजीनामा नाही तर स्वतः धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळं त्यांनी कुठलीही जबाबदारी हे केली नाही, जबाबदारी पूर्ण राजीनामा दिलाय परंतु कुठली जबाबदारी घेतलेली नाही किंवा दिलगिरीही व्यक्त केलेली नाही। आणि जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्याबद्दल त्यांना कुठलीच सहानुभूती नव्हती, असंच एकूण दिसून येते, असं बाळासाहेब आंबेडकरांच्या बोलण्यातून आपल्याला सांगता येतं। एकूणच काय तर जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भाने धर्मेंद्र प्रधान यांना द्यावा लागणारा राजीनामा, त्यांनी हा राजीनामा प्रधानमंत्र्याच्या किंवा पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून दिलेला नाही, तर स्वतःहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे। म्हणून त्यांनी कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांवर किंवा विद्यार्थिनीवर लाठीचार्ज केलेला असताना त्याचा खेद व्यक्त केला नाही। याचा अर्थ असा आहे की या सरकारला त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं आणि त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जचं कुठलंही दुःख यांना नाही, हेच यावरून दिसून येते, असं बाळासाहेब आंबेडकरांना वाटते। आपल्याला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।